सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर बघा, हा कामाक्षी दिवा आहे। आजची सेवा असणार आहे ती धनलक्ष्मी कुंचनची असणार आहे। तर आपल्याकडला प्युअर पितळेचा कामाक्षी दिवा आहे बरं का। ह्याच्यावरती बघा खूप सुंदर अशी माता लक्ष्मी आहे। ह्याला कामाक्षी दिवा असं म्हणतात। ज्या ताईंना हा कामाक्षी दिवा हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा। तर आजची सेवा असणार आहे ती धनलक्ष्मी कुंचन सेवा। तर धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी बघा मी एक डिश घेतलेली आहे, पानवेल डिश आपल्याकडे मिळते। त्यासोबत बघा हा कुंचन घेतलेला आहे धनलक्ष्मी सेवेसाठी। तर धनलक्ष्मी कुंचन सेवेची पूजा सामग्री तुम्हाला बघायला मिळेल। आता धनलक्ष्मी कुंचन सेवा कशी करावी ह्याचा व्हिडिओ सुद्धा विधिवत तुम्हाला बघायला मिळेल। त्यासोबत ज्या ताईंचे कुंचन आहेत त्यांची सुद्धा विधिवत पूजा करून अगदी घरपोच त्यांना मिळतात। तर बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी बघा ह्या गोमती चक्र घेतलेले आहेत। तरी 5 गोमती चक्र आहेत, तुम्ही 2 सुद्धा घेऊ शकता। त्याचबरोबर बघा 5 कवड्या आहेत, तुम्ही 2 सुद्धा टाकू शकता। त्याचबरोबर बघा ह्या बांगड्या आहेत 11 हिरव्या 11 बांगड्या, लाल 11 बांगड्या, त्याचसोबत बघा पिवळ्या 11 बांगड्या, त्याचबरोबर बघा ह्या लवंगा आहेत चांदीच्या, त्याचबरोबर ह्या पवळा आहे आणि गुंज आहेत ह्या, त्याचबरोबर बघा हे 2 पवळे आहेत, हे मोती आहेत, तुम्ही 7 घ्या 11 घ्या किंवा 5 घ्या किंवा 2 घ्या। त्याचबरोबर बघा हे चांदीचं कमळाचं फूल आहे, त्यासोबत ही उधळाची फुलं आहेत, त्यासोबत हे जास्वंद आहे कारण माता लक्ष्मीचे पुत्र गणपती बाप्पा त्यामुळे आपण जास्वंद सुद्धा वाहतो। त्याचबरोबर बघा हे हळकुंड आहे चांदीचं, श्रीफळ आहे, त्याचबरोबर बघा संतान प्राप्तीसाठी आपण त्याच्यावरती बाळकृष्ण ठेवतो किंवा विष्णू लक्ष्मी तुळस ठेवतो। ही विष्णू लक्ष्मी तुळस तुम्हाला हवी असल्यास तुम्ही घेऊ शकता किंवा नको असल्यास तरी चालतं। त्याचबरोबर हे श्रीफळ आहे, ह्या 11 अक्षदा आहेत, त्याचबरोबर हे पंचरत्न आहेत आणि माता लक्ष्मीचा हा कॉईन आहे, त्याचबरोबर भगवान विष्णूंना प्रिय असणारं पारिजातक आहे, त्याचबरोबर चांदीचा कॉईन। तर ही सगळी जी पूजा सामग्री बघताय ती धनलक्ष्मी कुंचन सेवेची पूजा सामग्री आहे। ज्या ताईंना हवा त्यांनी घरपोच मिळेल। पूजा सामग्री हवी असल्यास दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा। तर आता पूजा कशी करावी ह्याच्या रिलेटेड आताचा व्हिडिओ असणार आहे। त्याचबरोबर बघा भरपूरशी फुलं वगैरे घेतलेली आहेत मी धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी। तर ताईंनी न चुकता हा व्हिडिओ बघायचा आहे। कसलंही तुमच्यावरती कर्ज असू दे, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत काही ना काहीतरी वादविवाद होत असतात, व्यवसाय उद्योगामध्ये अजिबात वाढ नाहीये, त्या ताईंनी त्यांच्या घराच्या सुख शांतीसाठी समृद्धीसाठी ही लक्ष्मीची पूजा नक्की करा आणि या सेवेचे चांगले रिझल्ट 100% तुम्हाला अनुभव हा मिळतो। तर ही सेवा कशी करावी ह्यासाठी आता तुमचा हा व्हिडिओ असणार आहे। भरपूर व्हिडिओ चॅनलवरती आहेत पण बऱ्याचशाच त्यांची इच्छा असते की ताई अजून एकदा धनलक्ष्मी कुंचन सेवा दाखव, कारण त्यांना धनलक्ष्मी कुंचन सेवा करायला आणि बघायला खूप मनापासून आवडते। सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहे, कामाक्षी दिव्याला अलंकरित करून घेणार आहे। तर हा कामाक्षी दिवा आहे आपल्या सगळ्या कामामध्ये सगळ्या पूजेमध्ये शुभ मानला जातो। कामाक्षी अष्टलक्ष्मी तुम्ही कोणता एक दिवा प्रज्वलित करू शकता किंवा अष्टलक्ष्मी सोबत तुम्ही कामाक्षी दिवा सुद्धा प्रज्वलित करू शकता। तर ह्याला बघा हळदीचं लिंपन आपल्याला करायचं आहे। कामाक्षी दिवा आहे तर बघा ह्याला असं हळदीचं आपल्याला लिंपन करून घ्यायचं आहे। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। जेव्हा तुम्ही हे हळद गुलाबजल आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पवित्र जल आणि थोडासा अष्टगंध मिक्स करून तुम्हाला ह्याचं असं लिंपन करायचं आहे, कारण हे शुभ मानलं जातं। थोडेफार तुम्ही ह्याच्यामध्ये हळद टाकायची, कुंकू टाकायचं, त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये थोडंफार गुलाबजल टाकायचं, कारण हे हळदीचं लिंपन हे असंच आपण दरवाजाला सुद्धा अगदी गोमूत्र टाकतो तसं करतो। त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं नाही आहे, फक्त गुलाबजल, हळद, गंगाजल आणि थोडासा अष्टगंध टाकायचा आहे आणि माता लक्ष्मीचा हा दिवासा तुम्हाला अलंकरित करून घ्यायचा आहे। त्यासोबत कुंकू लावायचं आहे। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। तर बघा पाठीमागं पण असं सेम करायचं तुम्हाला। आता मागं सुद्धा माता लक्ष्मीची मूर्ती आहे, त्यासोबत गजांत लक्ष्मी सुद्धा आहेत। तर पाठीमागच्या साईडला पण तुम्हाला असं अलंकरित करायचं आहे आणि माता लक्ष्मीचा जेवढा जास्त वेळा आपण मंत्राचं पठण करू तेवढा तो अतिशीघ्रपणे सिद्ध होतो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। तर पाठीमागच्या साईडला सुद्धा असं हळदी कुंकू लावून आपण अलंकरित करणार आहे या दिव्याला। तर अलंकरित केला तर आता अष्टलक्ष्मी दिवा ठेवताना आपल्याला काय करायचं आहे, थोड्याफार अक्षदा ठेवायच्या आहे त्याच्यावरती।
तर ह्या साईडला आपण दिवा ठेवूया. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. दीपक ज्योती नमस्तुते. कारण तांदूळ माता ही लक्ष्मी मातेला फार प्रिय आहे, त्यामुळं आपण तांदूळ ठेवले आधी दिव्याखाली आणि दिव्याचं विधिवत पूजन करायचं आहे आपल्याला. तर दिव्याला सुद्धा बघा असं हळदी कुंकू सगळीकडे लावून तुम्ही अलंकरित करायचं आहे. तर हा कामाक्षी दिवा आहे. आता बऱ्याचशाच ताईंनी अष्टलक्ष्मी दिवा घेतलेला आहे, तर तुम्ही अष्टलक्ष्मी दिव्यात सुद्धा सेम असं विधिवत पूजन करू शकता. अष्टलक्ष्मीचं पूजन करायचं आहे, जसं की मी कामाक्षी दिव्याचं पूजन करते. तर हा दिवा जो आहे तो घरामध्ये सुख शांती आपल्या समृद्धी आणायचं काम करतो. तर याला तुम्ही चारही बाजूने अलंकरित, 5 बाजूने अलंकरित करायचं आहे. त्यासोबत सगळीकडे हळदी कुंकू लावायचं आहे, कारण हा दिव्याचं आपल्या घरामध्ये जसा जसा प्रकाश पडेल तसं आपल्या घरामधली निगेटिव्हिटी दूर होते आणि आपल्याला सुद्धा या अष्टलक्ष्मी दिव्याचं आपण विधिवत पूजन केलं की आपल्याला त्याला एक फुल व्हायचं आहे. तुम्ही गुलाबाचं व्हा किंवा तुमच्याकडे जी फुलं असतील अगदी ती तुम्ही वाहू शकता. तर असं हे अष्टलक्ष्मी दिव्याचं आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. त्याचबरोबर अगरबत्ती गुलाबाची लावायची. तुम्हाला गुलाब लावा किंवा तुमच्याकडे जी अगरबत्ती असेल ती लावू शकता. तर आता अगरबत्ती मी जास्वंदाची लावणार आहे, कारण जास्वंद ही माता लक्ष्मीला पण प्रिय आहे आणि गणपती बाप्पाला पण प्रिय आहे. त्यामुळे आजच्या पूजेमध्ये मी जास्वंद अगरबत्ती लावते, कारण माता लक्ष्मीला पण जास्वंदाचं फुल प्रिय असल्यामुळं ही जास्वंदाच्या फुलापासून बनलेली हे अगरबत्ती आहे. महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री 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 महालक्ष्मी देव्याय नमः. तर आता दिव्याला आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. दीपक ज्योती नमस्तुते. दिव्याला पाहून नमस्कार. दिव्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि दीपम ज्योती नमस्तुते अशी प्रार्थना केली तरी चालते, किंवा नुसतं ओवाळून अलंकरित केलं तरीसुद्धा दिव्याला चालतं. तर बघा दिव्याला आपण ओवाळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अगरबत्ती लावायची आहे आणि आता माता लक्ष्मीचं पूजन करणार आहे, कारण सर्वात अगोदर महत्त्वाचं दीपपूजन असतं. तर आता दीपपूजन झालं, आता आपण त्याच्याचबरोबर आता माता लक्ष्मीचं सुद्धा पूजन करणार आहे. तर बघा आपल्याला दिव्याला असं फुलं वगैरे ठेवून अलंकरित करायचं आहे. तर सुंदरशी फुलं, तुम्ही हा दिवा अगदी ताटामध्ये सुद्धा ह्याची विधिवत पूजा करू शकता. ह्या दिव्याची तुम्ही अगदी ताटामध्ये सुद्धा विधिवत पूजा करू शकता. तर खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आपल्याकडे बघा कामाक्षी दीप मिळतो. ज्या ताईंना कामाक्षी दीप हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा, कारण असा दीप तुम्हाला कुठेही मिळणार नाही. क्वालिटी म्हणाल तर 1 नंबर आहे, जाड आहे. आता चला, आता आपण लक्ष्मी मातेचं पूजन करणार आहे. तर आई साहेबांना सुद्धा हळदी कुंकू लावून आपल्याला अलंकरित करून घ्यायचं आहे. हा लक्ष्मी मातेचा फोटो ताईंचा ऑर्डरचा आहे बरं का. सगळ्यांचे लक्ष्मी मातेचे फोटो हे तुम्हाला पूजा विधी करूनच मिळणार आहे. तर हा आहे तो ज्योत्स्ना ताई आहेत, त्यांचा हा फोटो आहे ऑर्डरचा. आणि कुंचन, तर एक कुंचन सेवा दाखवते. त्याचबरोबर बघा सगळी कुंचन सेवा तुम्हाला सुद्धा आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि सगळ्यांचे कुंचन आहेत ते विधिवत पूजा करून तुम्हाला मी पाठवतो. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 ओम श्री महालक्ष्मी. माता लक्ष्मीला सुद्धा आपल्याला अशी फुलं ठेवायची आहेत. तर त्या सेवेसाठी तुम्हाला फुलाला एक अत्तर सुद्धा लावून ठेवायचं आहे. माता लक्ष्मींचं आगमन व्हावं आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळावा असं आपल्याला नेहमी वाटतं. आणि आपल्या घरामधले ज्या काही आर्थिक अडचणी असतील, आर्थिक प्रॉब्लेम्स असतील ते दूर व्हावे म्हणून आपण ही सेवा करतो. आणि या सेवेची फलश्रुती आहे बरं का. सातत्य ठेवा आणि अगदी मनापासून पूजा करा. कोणी सांगतंय म्हणून पूजा करणं किंवा कोणी वाईट बोलतंय म्हणून पूजा सोडणं हा सुद्धा एक वाईट गुणधर्म आहे. त्यामुळे जे कराल ते सातत्याने करा आणि तुमच्या सेवेचं फळ हे तुम्हाला नक्की मिळेल. स्वामींची सुद्धा खूप सकाळी छान अशी पूजा झाली. माऊलीने बघा स्वामी मूर्ती आर्टची फरची टोपी घातलेली आहे गोड अशी.
त्यासोबत कलश पूजनसाठी बऱ्याचशाच त्यांना दागिने हवे असतात. तर बघा हा लक्ष्मी आपल्याकडं लक्ष्मीचा फक्त आपल्याकडं साज मिळतो म्हणजे लक्ष्मी हार, त्यासोबत अक्कासाहेब मंगळसूत्र, त्यासोबत स्वामीने घातलेला कोल्हापुरी साज सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतात. ज्या ताईंना देवी देवताच्या मूर्त्या हव्या त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. तर बघा कोणतीही पूजा करताना गणेश पूजन करा. आता गणपतीची पूजा सकाळीच विधिवत मी अभिषेक करून केलेली आहे माझ्या देवघरामध्ये. तर तुम्ही कोणती पूजा करताना अगोदर गणेश पूजन करा. काही वेळेस काय होतं, बऱ्याचशाच ताई म्हणतात की ताई इतर देवी देवतांची पूजा आमच्याकडून होत नाही आणि आम्ही डायरेक्ट धनलक्ष्मी कुंचन पूजा करू शकतो का. तर मला सांगायचं तुम्हाला की गणेश पूजन केलेलं शुभ असतं, कारण गणपतीच्या पूजनानेच आपल्या सगळ्या गोष्टीची सुरुवात होते. त्यामुळे गणेश पूजन सगळ्या देवी देवतांची आपल्या देवघरामधली अगोदर विधिवत पूजा करा. त्याच्यानंतरच तुम्ही तुमची सेवा जी आहे ती तुम्ही करू शकता. तर गणपती बाप्पाला सुद्धा तुम्हाला एक फुल व्हायचं आहे. तर बघा फुल लाल वाहिलेलं आहे मी. तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाची पूजा करूनच सगळ्या देवी देवतांच्या पूजेला सुरुवात करायची आहे. तर गजानन लक्ष्मी सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतील. मोठे जे आहेत ते गजानन लक्ष्मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळतील. सेवेसाठी मी पानवेल डिश घेतली. तुम्हाला माहितीच आहे आपल्याकडे पानवेल डिश मिळते. बऱ्याचशाच ताईंनी पानवेल डिश ऑर्डर केलेली आहे. तर ही छोट्या साईजमध्ये आहे. अगदी तुम्हाला हवी त्या साईजमध्ये तुम्ही पानवेल डिश ऑर्डर करू शकता. आता या पानवेल डिशला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून अगोदर अलंकारित करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही स्वस्तिक जरी काढलं तरी सुद्धा चालतं. तुम्हाला स्वस्तिक ओम जर जमत असेल तर तुम्ही ते सुद्धा काढू शकता. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ह्या मंत्राचं पठण करत करत तुम्हाला ह्या डिशला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर बघा सहस्त्र कमळदल तुम्हाला पैशाच्या नाण्याचं काढायचं आहे. ह्याच्यावरती सहस्त्र कमळदल पैशाचे 10 रुपयाचे नाणे घ्या, 5 रुपयाचे नाणे घ्या, किंवा तुम्हाला ह्याच्यावरती तुम्ही सहस्त्र कमळदलाची रांगोळी सुद्धा काढू शकता बरं का. म्हणजे जी सेवा करणार त्याच्या आसनाच्या खाली तुम्ही सहस्त्र कमळदलची रांगोळी सुद्धा काढू शकता. ह्या पूजेचे खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का. ज्या ताईंनी पूजा केली त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे आपल्या कम्युनिटीमध्ये. नक्की बघा, कारण ह्या पूजा आहेत त्या अनुभवातल्या आहेत आणि ह्या पूजेचं फळ हे नक्की तुम्हाला मिळतं. पण तुमच्या सेवेमध्ये सुद्धा तेवढं सातत्य असावं लागतं. सेवेमध्ये सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याचशाच ताई सेवा करतात पण कधी कधी बघा मध्ये सेवा सोडून देतात, म्हणजे अनुभव येत नाही किंवा लवकर काम होत नाही. असे सुद्धा भरपूर ताईंचे असे भरपूरसे अनुभव असतात. तर प्रत्येक सेवेसाठी तुमची परीक्षा होते. प्रत्येक सेवेमध्ये तुमच्या सातत्य असायला पाहिजे. तर ही सेवा बघा तुम्हाला हळदी कुंकू लावून अलंकारित करायचं आहे. सहस्त्र कमळदल त्याच्यावरती बघा तुम्हाला थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला कुंचनला अलंकारित करायचं आहे. तर अलंकारित करूनच कुंचन आपल्याला ह्याच्यावरती ठेवायचं आहे. तर हा कुंचन आहे आपल्याकडला धनलक्ष्मी कुंचन. तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती बघा शंख, चक्र आणि नाम असं शुभचिन्ह आपल्या ह्या कुंचनवरती तुम्हाला बघायला मिळतं. कारण हा कुंचन खास आम्ही बनवून घेतलाय. जर आता कुंचन हे भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत. तर ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. सगळे कुंचन हे तुम्हाला विधिवत पूजा करून अगदी घरपोच मिळणार आहेत. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. ह्याला सुद्धा असंच अलंकारित करायचं आहे हळदी कुंकवाने आणि लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ह्या मंत्राचं पठण करता करता आपल्याला धनलक्ष्मी कुंचन अलंकारित करायचं आहे. जे पैशाचं सहस्त्र कमळदल आपण काढले त्याच्यावरती हा कुंचन आपल्याला ठेवायचा आहे. ज्या ताईंना हा कुंचन हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याचबरोबर बघा कुंचन सेवा करताना आतमध्ये सुद्धा हळदी कुंकू टाकून अलंकारित करायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः हळदी कुंकू टाकून आपल्याला अलंकारित करायचं आहे. म्हणजे आतमध्ये पण हळदी कुंकू टाकायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तर या कुंचनमध्ये तर आपण हळदी कुंकू टाकलं. तर आता कुंचन सेवा करताना तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत. आता जे रत्न मी दाखवले ते सगळे रत्न घ्यायचे आहेत आणि मंत्र म्हणत सगळे त्याच्यामध्ये रत्न तुम्हाला टाकायचे आहेत. त्याच बघा तुम्हाला गुलाबाचं अत्तर सुद्धा कुंचन सेवेसाठी लागतं आणि अगरबत्ती तुम्ही गुलाबाची लावा किंवा आत्ता जी मी जास्वंद लावली अगदी तुम्ही ती लावायची. तर आता ही सेवा करताना बघा अगोदर ह्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत. सगळं कुंचन सेवेची पूजा सामग्री आहे. तुम्हाला जे घेणं शक्य आहे तुम्ही ते घेऊन ही सेवा करायची आहे. फक्त सेवेमध्ये तुमचा भाव असायला पाहिजे. मनापासून सातत्याने सेवा करा. माता लक्ष्मीची ही सगळी प्रिय रत्न आहे. जसं की मोती, पवळा, गुंज, पंचरत्न हे सगळं माता लक्ष्मीला प्रिय आहे. त्याच्यामुळे आपण ह्याची सेवा करतो. त्याचबरोबर बघा हा लक्ष्मी तुमच्याकडे जर कॉईन असेल तर लक्ष्मी कॉईनला सुद्धा शेवटी अलंकारित करून कुंचनवरती ठेवायचा आहे. जर नसेल तर तुम्ही हा लक्ष्मीचा कॉईन सुद्धा ऑर्डर करू शकता. तर ही सगळी सामग्री तुम्हाला आपल्याकडे मिळते. गोविंद पानविडा भगवान विष्णू आणि व्यंकटेश्वर बालाजींना प्रिय आहे. त्याच्यामुळे त्याची सुद्धा आज विधिवत पूजा आपण धनलक्ष्मी कुंचन सेवेमध्ये करणार आहे.
असे बघा, ही धनलक्ष्मी कुंचन सेवेचं पूजा सामग्री आपल्याकडे मिळते. त्या अगोदरच तुम्हाला ह्या करायच्या आहेत बांगड्या, कारण लक्ष्मी मातेचं आगमन होण्यासाठी अगोदरच तुम्हाला अलंकरित करून ठेवायच्या आहेत ताटामध्ये बांगड्या. कारण माता लक्ष्मीचं आगमन कोणत्याही क्षणी होतं बरं का, जेव्हा सेवा चालू असते. कधी कधी बघा घरामध्ये तुम्हाला अचानक बांगड्याचा किंवा पैंजनाचा आवाज येऊ लागतो आणि अशा अनुभव येतात बरं का. तुम्ही बघितला पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये वंदना काकूंना आणि मला घरामध्ये बांगड्या वाजतायत, पैंजण वाजतात असे आवाज सतत यायचे, म्हणजे कुंचन सेवा चालू होती तोपर्यंत. कारण कोणीतरी आहे असा भास सुद्धा तुम्हाला नक्की होईल. असा जर तुम्हाला अनुभव आला तर समजा तुमच्यावरती माता लक्ष्मीची कृपा झाली आणि माता लक्ष्मी तुमची सेवा स्वीकारण्यासाठी तुमच्या घरी आल्यात आणि येतात बरं का. तुम्ही सुद्धा असे अनुभव घेऊ शकता. तर आता हे बघा, ह्या 11 बांगड्या आहेत. आता 33 बांगड्या आहेत, म्हणजे 11 बांगड्या ठेवायच्या आहेत आपल्याला धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी. तर ह्या बांगड्या ठेवून तुम्हाला अलंकरित करायचं आहे. आता कुंचन सेवा आपण चालू करणार आहे त्याबरोबर बघा अगोदर आपल्याला अत्तर लावून घ्यायचं आहे गुलाबाला. तर बघा, गुलाबाच्या फुलाला अत्तर लावायचं आहे आणि माता लक्ष्मीच्या चरणाशी आपल्याला ठेवायचा आहे. जो फोटो आहे आणि धनाचा वर्षाव करणारा फोटोज तुम्ही सेवेमध्ये ठेवा. तर बघा, ह्या फुलाला मी असं गुलाबाचं अत्तर लावते, कारण अत्तर फोटो लावल्याने फोटो खराब होऊ शकतो. त्यामुळे आपण फुलाला अत्तर लावायचं आहे आणि लक्ष्मी मातेच्या चरणाशी ठेवायचं आहे. आई लक्ष्मी माते, तुमचे जे काही प्रॉब्लेम संकट असतील त्यासाठी फुलाला हात लावून त्यांना प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यामधले सगळे संकट सगळे दुःख दूर होते. जसं सर्वांवरती तुम्ही कृपा करता तशी माझ्यावरती कृपा करा, माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स आहेत ते दूर करा, अशी माता लक्ष्मीला तुम्ही प्रार्थना करायची आहे. आणि त्याच्यानंतर कुंचन सेवेला सुरुवात करायची आहे. आता हे जे आपण जे अत्तर आहे ते अत्तर फुलाला लावले, तर हे गुलाबाचं लावू शकता, मोगऱ्याचं लावू शकता किंवा अगदी तुम्ही कस्तुरीचं सुद्धा अत्तर तुमच्या गुलाब फुलाला लावून माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवू शकता. तर आता बघा, ही सेवा आपण जी करतोय कुंचनची, ती सेवा मनोभाव एकदा आई साहेबांना प्रार्थना करायची. जसं की मी अत्तर लावून गुलाबाला ठेवून प्रार्थना केली की हे आई, हे जगदंबे, सगळ्यांच्या तुम्ही सगळ्या समस्या दूर करता, सर्वांवरती तुमची कृपा राहते. माझ्या घरामध्ये असंख्य अडचणी आहेत, असंख्य संकट आहेत, माझ्या घरामध्ये भरपूरसे दुःख आहेत, दारिद्र्य आहे, ते दूर करा. माझ्या कुटुंबावर सुद्धा तुमची कृपा राहू दे, मला सुद्धा धनाचा लाभ होऊ दे, माझ्या घरी सुद्धा तुम्ही स्थिर व्हा आणि माझ्या मुलाचं शिक्षण चांगलं होऊ दे, माझ्या घरी सगळ्यांचं चांगलं आरोग्य राहू दे आणि तुमचा वास माझ्या घरावरती सदैव राहू दे. माझा व्यवसाय उद्योग जो काय आहे तो चांगला राहू दे, त्याच्यावरती सर्वांची पॉझिटिव्ह सकारात्मकच कृपादृष्टी राहू दे. वाईट नजरेपासून, वाईट लोकांपासून माझ्या घराचं, माझ्या व्यवसायाचं, माझ्या संसाराचं संरक्षण करा, असं म्हणून मातेला लक्ष्मीला चरणी प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन भरायचं आहे. तर ही विधिवत अशी पूजा करा, कारण माता लक्ष्मीची प्रार्थना करूनच पूजा करायची आहे बरं का. तुमची जी इच्छा आहे ती बोलून त्यांना अत्तर लावून गुलाबाचं फुल व्हायचं आहे. तर धनलक्ष्मी कुंचन बघा आपण असा भरणार आहे. थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत हातामध्ये. तर बघा, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः,
ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 ह्या मंत्राचा जप करता करता आपण बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा पूर्ण केली. त्यासोबत तुम्हाला 1 किंवा 2 पोळा व्हायचा आहे. तर मी ह्याच्यावरती 1 पोळा टाकलेला आहे. तुम्ही 1 किंवा 2 पोळा टाकू शकता, घेऊ शकता. त्यासोबत बघा 1 कमळाचं फूल घेऊ शकता. हे आपल्याकडलं सगळ्यात छोट्या साईजचं कमळ आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये मोठं सुद्धा आपल्याकडून कमळाचं फूल घेऊ शकता. त्याचबरोबर बघा तुम्हाला एक चांदीचा शिक्का सुद्धा त्याच्यावर ठेवायचा आहे आणि पंचरत्न सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती टाकायचे. तर हे पंचरत्न आपल्याकडे मिळतात, तुम्हाला माहिती आहे. आता हे ताईंचं ऑर्डरचं आहे बरं का, त्यामुळे मी हे पंचरत्न ह्याच्यात टाकत नाही आहे, असंच ठेवते. पण तुम्हाला हे पंचरत्न नाही का पूर्ण टाकायचे आहेत काढून, कारण ताईंना हे पॅकेट मला द्यायचं असल्यामुळं मी पंचरत्न त्यातले काढलेले नाहीत, पण तुम्ही काढायचे आहेत. आता बघा लक्ष्मी मातेचा शिक्का, जो की लक्ष्मी मातेचा शिक्का आहे, त्याला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकवाने अलंकारित करायचा आहे आणि तो तुम्हाला त्या कुंचन सेवेवरती ठेवायचा आहे. तर ह्याच्यावरती बघा गजांत लक्ष्मी आहे. त्याचबरोबर बघा पाठीमागं श्री म्हणजे गणपती बाप्पा श्री लिहिलेला आहे. तर असा हा तुम्हाला आपल्याकडे शिक्का सुद्धा मिळतो. त्या शिक्क्याला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून अलंकारित करूनच तो ठेवायचा आहे. तर ह्याच्यावरती बघा असा तुम्हाला शिक्का ठेवायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आणि ज्या ताईंना आई व्हायचं सुख हवं आहे किंवा ज्या ताईंना संतान प्राप्ती हवी, त्यांनी चांदीचा, पितळेचा किंवा अगदी ही विष्णू लक्ष्मी तुळस जर आहे ती ठेवली तरी चालते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा हा मंत्र म्हणायचा आणि मंत्रोपचाराचा जप करायचा. आणि हे जे फूल आहे हे ज्या ताईंच्या नशिबात आहे, विधिवत पूजा केलं ते त्यांना मिळेल. ज्या ताई आहेत त्यांनी विष्णू तुळस बुक केली तर त्यांनाही मिळेल. तर बघा अशी विष्णू तुळस आहे. त्याचबरोबर बघा हा गोविंद पानविडा आहे. भगवान विष्णू आणि व्यंकटेश्वर बालाजींना प्रिय आहे. साऊथमध्ये ह्या गोविंद पानविड्याचं भरपूर महत्त्व आहे, त्यामुळे मी आज हा सुद्धा सेवेमध्ये आपल्या ठेवणार आहे. ओम श्री व्यंकटेश्वर रमणा गोविंद गोविंदा. 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 तर असं हे आपली धनलक्ष्मी कुंचन सेवा पूर्ण झालेली आहे. तर त्या सेवेवरती बघा तुम्ही कोणतंही अगदी फूल टाकू शकता किंवा तुम्ही अगदीच त्याच्यावरती तुम्हाला मोगऱ्याचा गजरा व्हायचा असेल तर तुम्ही त्याच्यावरती गजऱ्या सुद्धा मोगऱ्याचा वाहू शकता. तर अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा पूर्ण झाली. ताटामध्ये बघा तुम्हाला फुलाने तुम्ही फुलं वाहू शकता किंवा तुम्ही ह्याच्यावरती गजरा सुद्धा ठेवू शकता माता लक्ष्मीला प्रिय असणारा. तर बघा ह्या सेवेने भरपूरशा ताईंचे चांगले प्रश्न किंवा चांगले स्वप्न पूर्ण झालेले आहेत. असे भरपूरसे अनुभव आहेत, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. कारण ही सेवा बघा ही स्वतःच्या माझ्या अनुभवातली आहे आणि ही सेवा जशी मी चॅनलवरती माझ्या सांगितली तसं बऱ्याचशाच ताईंनी ही सेवा केली. सर्वांवरती माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहो हीच मी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते. आणि धनलक्ष्मी कुंचन तुम्हाला ही सेवा अशी करायची आहे, काही जास्त वेळ लागत नाही. तुम्ही शुक्रवारी मंगळवारी ही सेवा करू शकता किंवा रोज केली तरी उत्तम. आता ह्यात तांदूळ काय करावं, ह्याची उत्तरपूजा कशी करावी, तर त्या उत्तरपूजेचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघून सुद्धा उत्तरपूजा करू शकता. त्याचबरोबर बघा तुम्ही ह्या ताटामध्ये लक्ष्मीला सुद्धा ठेवू शकता किंवा श्रीयंत्राचं कुंकुमांचे एका वेळे लक्ष्मी मातेच्या अनेक सेवा तुम्ही करू शकता. म्हणजे जसे की कुंकुमार्चनची सेवा असते, त्याचबरोबर बघा तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवा, त्याचबरोबर अष्टलक्ष्मी दिवा सुद्धा तुम्ही या सेवेमध्ये ठेवू शकता. म्हणजे मंगळवारी खास एक मंगळवार शुक्रवार दिवस काढा जेणेकरून आपल्याकडून देवीची छान अशी सेवा होईल आणि त्या सेवेची फलश्रुती आपल्याला मिळेल. तर अशी धनलक्ष्मी कुंचन छानशी सेवा माझी झालेली आहे. त्याचबरोबर बघा आपल्याला मंत्रपुष्पांजली केली तरी सुद्धा चांगलं असतं. तर मंत्र
पुष्पांजली कशी करावी, तर तुम्हाला मोगऱ्याचं किंवा गुलाबाचं एक फूल घ्यायचं आहे आणि माता लक्ष्मी चरणी वाहून प्रार्थना करायची. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 तर ही अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा तुम्हाला सुद्धा करायची आहे. आणि ह्या सेवेची फलश्रुती किंवा ह्या सेवेचे अनुभव तुम्हाला जर बघायचे असतील तर स्वामी माय लाईफ शीतल ह्या चॅनलची तुम्ही कम्युनिटी चेक करायची आहे. त्याच्यामध्ये ही सेवा खूप छान अशी मी दिलेली आहे. त्यासोबत बऱ्याचशाच त्यांचे अनुभव सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतील. त्याचबरोबर ही सेवा झाल्यानंतर ज्यांना लक्ष्मी मातेची आरती करणं शक्य आहे त्यांनी आरती करा. ज्यांना आरती करणं शक्य नाही आहे त्यांनी नमस्कार करा. गुळ, फुटाणे, शेंगदाणे ह्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा अगदी कच्च्या दुधाचं सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीला केसर टाकलेलं दूध नैवेद्य दाखवायचे, कारण माता लक्ष्मीला केसर फार प्रिय आहे. तर अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा आमची पूर्ण झालेली आहे. तुम्ही सेवा जर करत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप म्हणजे चांगला असेल, कारण बऱ्याच ताई नवीन सेवेकरी आहेत आणि बऱ्याचशाच ताईंचा एकच प्रश्न असतो की चांदी लक्ष्मी मातेला हवीच का. लक्ष्मी मातेला किंवा देवी देवतांना काहीच नको असतं, हे सगळं काही आपल्यासाठीच असतं. कारण का, चांदी म्हणजे आपल्या आजूबाजूची हवा शुद्ध करते, ऑक्साईड करायचं काम करते. त्याचबरोबर लक्ष्मी मातेला सुद्धा चांदी प्रिय आहे. तुम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात बघत असाल की सगळे चांदीचे भांडे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी असतात. त्यासोबत नैवेद्य ताट, नैवेद्य वाटी सगळं काही चांदीचं असतं. का असतं, कारण चांदी ही लक्ष्मी मातेला प्रिय आहे आणि चांदीमुळे लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होतात, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर अशी आपली कामाक्षी दिव्याची सुद्धा आपण विधिवत पूजा केली. तर कामाक्षी दिव्याची पूजा कशी करावी, अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा कशी करावी ह्याचा सुद्धा विधिवत व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे. धनलक्ष्मी कुंचन सेवा, उत्तर पूजा, अष्टलक्ष्मी दिवा आणि कामाक्षी दीप ह्याचं पूजन कसे करावे ह्याबद्दल मी व्हिडिओ आपल्या लिंकमध्ये खाली डिस्क्रिप्शन चेक करा, त्याच्यावरती मी लिंक देत आहे आणि लिंक बघायची आहे सर्वांनी ओपन करून. आणि जशी लिंकमध्ये सेवा आहे त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा सेवा करा आणि माता लक्ष्मीचा सेवेचा कृपा आशीर्वाद तुम्हाला सुद्धा मिळावा, तुमच्यावर सुद्धा माता लक्ष्मीची कृपा राहावी हीच मी आईच्या चरणी प्रार्थना करते. तर अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा आपली पूर्ण झालेली आहे. स्वामी किती गोड दिसत आहेत बघा. आणि सगळ्या देवी देवतांची बघा अशी मी विधिवत पूजा करते. महालक्ष्मी आई साहेब आहेत, तर तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे. त्याचबरोबर बघा मी तुम्हाला नेहमी विष्णू लक्ष्मी सेवा सांगते, पती पत्नीचे नातेसंबंध चांगले राहण्यासाठी. तर हे विष्णूंचं पहिलं पाऊल आहे जे की गया गावामध्ये पडलं होतं. तर हे विष्णूंचं पहिलं पाऊल शुभचिन्हामध्ये सुद्धा आपल्याकडं मिळतं. ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. तर अशा सुंदर देवी देवतांच्या मूर्त्या, त्याचबरोबर सूर्य भगवानांची प्रतिमा ही पूर्व दिशेला असावी. अन्नपूर्णा मातेची मूर्ती, बाळकृष्णांची मूर्ती, त्याचसोबत गजात लक्ष्मी, ह्या सगळ्या पूजेमधल्या ज्या काही पूजा साहित्य आहे ते तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर मिळतात. ही सेवा जी मी केली त्या सेवेमध्ये तुम्ही गजात लक्ष्मी ठेवले तरी चालतात. तर साईडनं काही ताई गजात लक्ष्मी ठेवतात, कारण खूप शुभ मानलं जातं. आणि गजात लक्ष्मी समुद्र मंथनात आलेले करत नाही, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे गजात लक्ष्मी जर तुमच्या सेवेमध्ये असेल तर शुभ मानलं जातं. त्यासोबत सगळ्या देवी देवतांना सेवा झाल्यानंतर एकदा ओवाळून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्यांना तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा बोलून तुम्हाला नमस्कार करायचा आहे. 83 लाखाचा फ्लॅट आणि स्वतःची गाडी, त्याचसोबत बघा एक तासगावच्या मावशी आहेत, त्यांचं सुद्धा स्वतःचं 70 लाखाचं घर झालं अचानक सेवेमधून. कारण कसं असतं, तुमचं लोन होत नाहीये किंवा तुम्हाला घराचा योग येत नसेल तर ह्या सेवेने तुमचं लोन सुद्धा होतं, तुम्हाला घराचा योग सुद्धा चालून येतो आणि तुमच्या घरी सुद्धा लक्ष्मी माता वास्तव्य करते, तुमच्यावर सुद्धा लक्ष्मी मातेची कृपा होते. त्यासाठी सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे. सातत्यासोबत तुमचा सेवेमधला भाव प्रामाणिक असायला पाहिजे. आपल्या गुरुवरती, ज्या देवांची आपण सेवा करतो त्यांच्यावरती विश्वास असेल तर तुमच्या सगळ्या गोष्टी आयुष्यातल्या ह्या चांगल्या आणि सकारात्मक घडतात. तर हा कुंचन, हा फोटो आणि ही सगळे रत्न ताईंच्या ऑर्डरचे आहेत. त्यासोबत बघा कामाक्षी दीप सुद्धा आपल्याकडे मिळेल. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि हा सुंदरसा कामाक्षी दीप ऑर्डर करा. त्यासोबत ह्या बांगड्या, ही डिश ही सुद्धा आपल्याकडे मिळते. तर बघा आई साहेबांना आम्ही कच्च्या दुधाचं नैवेद्य दाखवतो, कारण लक्ष्मीला हे कच्चं दूध दाखवायचं आहे, तापलेलं दुधाचं नैवेद्य दाखवायचं नाहीये. ओम श्री महालक्ष्मी, ओम श्री महालक्ष्मी नैवेद्यम समर्पयामी असा नैवेद्य तुम्हाला दाखवून घ्यायचा आहे. आणि नैवेद्य वाटीला सुद्धा तुम्हाला अलंकारित करायचं. ही चांदीची वाटी आहे, कारण मी चांदी का ठेवते, कारण माता लक्ष्मीला चांदी अतिप्रिय आहे. त्यामुळं मी नैवेद्य शक्यतो चांदीच्या वाटीत, चांदीच्या लोटी भांड्यात ठेवते. तर हा सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल. ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. तर हे दूध आहे ते कच्चं आहे बरं का, फ्रीजमधलं, त्यामुळे कच्च्या दुधाचा नैवेद्य नेहमी दाखवायचा आहे आपल्याला. तर
तर अशी आपली ही धनलक्ष्मी कुंचन सेवा पार पडलेली आहे. तर ह्या सेवेचे खूप चांगले आणि 100% तुम्हाला रिझल्ट मिळतात. कारण ही सेवा ही आर्थिक प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, त्याचबरोबर बघा तुमच्या काही अडकलेली कामे आहेत किंवा तुम्ही खूपच अडचणीमध्ये असता, तेव्हा तुम्हाला मार्ग सुचत नाही किंवा मार्ग दिसत नाही, अशा वेळेस ही सेवा नक्की काम करते. तरी धनलक्ष्मी कुंचन सेवा बघा, कुंचन सेवेसाठी लागणारी पूजा सामग्री, त्यासोबत लक्ष्मी मातेचा धनाचा वर्षाव करणारा फोटो, कामाक्षी दीप, हे सगळं पूजा साहित्य अगदी तुम्ही घरबसल्या ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा ह्या सगळ्या पूजा साहित्य जे आहेत त्या विधिवत आम्ही तुम्हाला पूजा करून पाठवतो. तर अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा मी नेहमी का सांगते, कारण महाराष्ट्रामध्ये ही सेवा जी आहे ती साऊथची आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती ती मी तुम्हाला दाखवली, कारण ती सेवा मी शिकले आणि मला असंच स्वामी कृपेने त्या भेटल्या ताई आणि त्यांच्याकडून मी सेवा शिकले. त्या सेवेमधून बघा अनेक चॅनलवरती आज तुम्ही व्हिडिओ बघता, अनेक चॅनलवरती हे सामान विकायला असतं, पण ही सेवा महाराष्ट्रामध्ये मी सांगितली, पहिल्यांदा आपण ती आणली, त्या पूजेची सामग्री आपण तुमच्यासाठी उपलब्ध केली आणि त्या सेवेचे अनुभव खूप चांगले येतात. कारण चांगले अनुभव आल्याशिवाय इतर ताई व्हिडिओ करत नाहीत. कारण ही सेवा ही खूप प्रभावी आहे बरं का. आणि या सेवेचे अनुभव हे 100% आहेत. बघा ताईंचं 83 लाखाचं घर झालं, स्वतःची गाडी झाली, एक मावशी आहे तासगाव, त्यांचा सुद्धा 60-70 लाखाचा बंगला. म्हणजे ज्या गोष्टी अचानक होतात त्यावरती आपल्या देवाची कृपा असते. आता मी पैसे कमवते, तुम्ही कमवता, सगळे लोक कामधंदा करतो, कोणी नोकरी करतो, कोणी व्यवसाय, पण तुमच्या कष्टाला यश देण्याचं काम ह्या सेवा नक्की करतात. त्यामुळे तुम्ही जर अजूनही सेवा केली नसेल तरी धनलक्ष्मीची कुंचन सेवा नक्की करा. खूप वेळ लागत नाही, सकाळी 20 मिनिटं ही सेवा करायची आहे फक्त, प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी. आता बऱ्याचशाच टाइम तर 40 दिवसाची सेवा का करावी, 40 दिवसाचे नियम सांगा. नियम काय असतात, जेव्हा आपण आपली सेवा करतो तेव्हा आपल्या घरामध्ये मांसाहार बनवू नका, थोडीशी सात्विकता पाळा, अशा कोणत्याही गोष्टी करू नका जेणेकरून आपण जी सेवा करतो त्या सेवेमध्ये खंड पडेल. किंवा ह्या सेवा ह्या सातत्याने सात्विकता ठेवून घरामध्ये केल्या तर त्याची फलश्रुती तुम्हाला लवकर मिळते. नियम काय असतात, तर लवकर सकाळी उठायचं, आंघोळ करायची, किंवा सकाळी नाही झालं तर आपली सगळी घरातली कामं झाल्यानंतर पुन्हा आपण हातपाय स्वच्छ धुवून सुद्धा ही सेवा करू शकतो. ही सेवा करताना आपल्या घरामध्ये मांसाहार वगैरे बनवू नका. काही 4 दिवसाचे प्रॉब्लेम असतील तर त्या 4 दिवसामध्ये ही सेवा करू नका, स्किप करा. त्याच्यानंतर तुम्ही करू शकता. आणि पैसा, प्रॉपर्टी रोज हवा असतो आपल्याला. दैनंदिन जीवन हे पैशाशिवाय चालतच नाही. मग रोज सेवा केली तर तुम्हाला रोज लक्ष्मीचा लाभ होईल आणि हा होतो. कारण आपल्या घरामधलं आजार पण असतं सतत येणार. त्यासोबत बघा सारखे अपघात होतात घरामध्ये, गाडीचा अपघात झाला म्हणजे सारखं दवाखाना, हॉस्पिटल जे काय असतं ते थांबतं. अनावश्यक खर्च आहे तो जागेवरती थांबतो आणि लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होते. आता या सेवेची पूजा सामग्री जी आहे, जे तांदूळ आहेत ते तुम्ही नैवेद्याच्या भातामध्ये वापरू शकता, दहीभात करू शकता किंवा सगळ्यांना प्रसाद म्हणून तो भात देऊ शकता. हे रत्न आहेत, ते रत्न तुम्हाला एखाद्या पिवळ्या किंवा लाल कपड्यामध्ये बांधायचे आणि ते कपाटामध्ये ठेवून द्यायचे, पैशाच्या कपाटामध्ये, जेणेकरून लक्ष्मी ती ज्या आपण गोष्टींची पूजा केली त्या सिद्ध झालेली असतात आणि ते सिद्ध झालेल्या गोष्टी जर आपल्या कपाटात ठेवल्या तर लक्ष्मी स्थिर राहते, लक्ष्मी कुठेही जात नाही, अनावश्यक खर्च होणारा टाळतो, तुमची प्रत्येक कामही यशस्वी होतात, प्रत्येक बिझनेसमध्ये तुम्हाला यश देण्याचं काम ही सेवा करते. तर अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे, फक्त 20 मिनिटाची आहे. पण 20 मिनिटाची सेवा तुम्हाला लाखोपती सुद्धा बनवू शकते बरं का. कसं, तुम्ही अनुभव घ्या. तुम्ही व्यवसाय उद्योग करत असाल तर ही सेवा करून तुम्ही तुमचा व्यवसाय उद्योग चालू करा. आता परवाचाच अनुभव बघितला, ज्या कालिंदी ताई आहेत, ज्या क्राईम ब्रांच पोलीस अधिकाऱ्याची बायको आहे, म्हणजे त्यांची जी पत्नी आहे त्या आपल्या घरी आल्या, तर त्यांनी धनलक्ष्मी कुंचन सेवा केली 6 महिने आणि त्यांचा खूप मोठा व्यवसाय उभा राहिला. त्याचबरोबर बघा त्यांनी इतरांना सेवा सांगितली, त्यांनाही त्या सेवेचा चांगला अनुभव आला. त्या मावशींचा मुलगा कसलाही ती नोकरीवर जायचं नाही किंवा नोकरी करायचं नाही एवढ्या वर्ष, पण मावशीने जशी धनलक्ष्मी कुंचन सेवा चालू केली तशी त्यांचा मुलगा कामाला जायला लागला. त्यांच्या घरी बघा वातावरण प्रसन्न झालं. तो सुद्धा अनुभव मी बनवलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये, तो सुद्धा लवकरच तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. ह्या सेवा ह्या स्व अनुभवातल्या आहेत बरं का. आणि या सेवेची फलश्रुती मिळते, कारण कोणती सेवा अंधश्रद्धा नसते. प्रत्येक क्षणी देव आहे, देव बघतो आणि देवाला आपण पूजतो, भजतो, तर त्या देवाची कृपा सुद्धा आपल्यावरती होते. कारण 33 कोटी देव सुद्धा आज बघतायत आपल्याला. 33 कोटी देवांचं सुद्धा लक्ष आहे आपल्या सगळ्या कर्मांवरती. त्यामुळे सेवेसोबत आपलं कर्म चांगलं असायला पाहिजे, आपली सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे आणि जी सेवा कराल त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता असायला पाहिजे. नाही सेवा केलेलं माझं चांगलं होईल का, माझं घर होईल का, मला पैसे मिळतील का, असा विचार करण्यापेक्षा फक्त असा विचार करा की आई लक्ष्मी देवी, ही मी तुझी सेवा मनोभावे करते, माझे संकट, माझे दुःख, जे काही माझे प्रश्न आहेत हे तुला सगळं माहिती, तू सगळं जाणते, तर तुम्ही तुमची कृपा माझ्यावरती करा आणि तुमच्या कृपेचा आशीर्वाद मला सुद्धा मिळू दे, अशी प्रार्थना करा आणि आईच्या सेवेला सुरुवात करा.
तुम्हाला नाही फळ मिळालं तर तुम्ही मला तसा मेसेज करा, कारण ही सेवा ही 100% तुम्हाला लाभदायी ठरते. त्यामुळे ही सेवा आहे ती आजच या सेवेला सुरुवात करायची आहे. ह्या सेवेच्या पूजनाने तुम्हाला चांगले अनुभव आणि चांगले रिझल्ट नक्की मिळतील. तर हा धनलक्ष्मी कुंचन सेवा, हे कुंचन सेवेची लागणारी पूजा सामग्री खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपला व्हॉट्सअप नंबर आहे, त्याला फक्त मेसेज करायचा आहे, कॉल कुणी करायचं नाहीये. मेसेजच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी घरपोच मिळतात आणि तुम्ही सेवा करा आणि त्या सेवेचे छान छान अनुभव सुद्धा माझ्यासोबत शेअर करा. त्याचबरोबर swamimurtya.com ही आपली ई-कॉमर्स वेबसाईट आहे. जसं की मिशो, ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर तुम्ही सगळ्या गोष्टी परचेस करता, तसे आपल्या वेबसाईटवरती सुद्धा पूजा साहित्य तुम्ही परचेस करू शकता. swamimurtya.com त्या वेबसाईटला सुद्धा व्हिजिट द्या. त्यासोबत भरपूरसं पूजा साहित्य तुम्हाला त्याच्यावरती बघायला मिळेल आणि जे पूजा साहित्य त्याच्यावरती नाही आहे ते पूजा साहित्य तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप मेसेज केल्यानंतर तुम्हाला त्याचे प्राईस डिटेल्स सांगितले जातात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? माझ्या ताईंना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही खूप काही मला भेट, आता 2 मावशींनी साड्या पाठवल्यात, कारण त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण झालं. एका मावशीचं तरी खूप मोठं काम होतं ते झालं त्यांच्या प्रॉपर्टीचं, त्यामुळे त्या मावशींनी साड्या पाठवलेल्या आहेत. तर त्या साड्या तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर मी घातलेल्या दिसतीलच. पण मला एकच सांगायचं आहे की तुम्ही मला गिफ्ट पाठवण्यापेक्षा तुमचे चांगले अनुभव पाठवा, तुमच्या छान छान कमेंट करा, कारण सकारात्मकता ही वाढवल्याने किंवा सांगितल्याने सगळ्यांमध्ये पेरली जाते आणि निगेटिव्हिटी कोणी पेरायची नाहीये. जे कराल ते चांगलं करा, आपल्यामुळे दुसऱ्याचं चांगलं व्हावं अशी वृत्ती नेहमी माणसाची असावी. तर अध्यात्म केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही संकट येत नाही, कारण कसं असतं प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक दुःखाचं, प्रत्येक आजाराचं, प्रत्येक रोगाचं सोल्युशन किंवा उपाय म्हणजेच अध्यात्म, शेवटचा पर्याय म्हणजेच अध्यात्म. त्यामुळे जो अध्यात्म करतो त्याच्या आयुष्यामध्ये कोणतेही संकट येत नाही, त्याला कोणत्याही संकटाचा सामना करावा लागत नाही आणि त्यांची दिवसेंदिवस प्रगती होते. ही अध्यात्माची सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि स्वामींसारखे जर गुरु आपल्या पाठीशी असतील तर आपल्या आयुष्यामध्ये चुकीचं काहीच घडणार नाही. जे घडेल ते चांगलं घडेल, कारण प्रत्येक क्षणी आपले गुरु आपल्या पाठीशी असतात, आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली सेवा कराल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीही दुःखी होणार नाही, तुमच्या आयुष्यामध्ये कधी अपयश येणार नाही. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे कराल ते चांगलंच घडेल, कारण गुरुचा आशीर्वाद असणं, गुरुची कृपा असणं हे खूप महत्त्वाचं असते. त्यामुळे स्वामी सेवेतून ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये झाल्या, स्वामी सेवेतून ह्या सेवा तुमच्यापर्यंत पोहोचल्या आणि या सेवेचे तुम्हाला सुद्धा चांगले अनुभव येतात. हे बघून मला सुद्धा खूप छान वाटतं. तर ही सेवा प्रत्येकाने करा आणि या सेवेचे अनुभव नक्की शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी तुम्हाला शेवटी व्हिडिओ बघून छानशी कमेंट करायची आहे. चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉनचं छोटंसं घंटीसारखं बटन आहे त्याला प्रेस करायचं आहे, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं, प्रत्येक लाईव्हचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर बघा प्रत्येक लाईव्हमध्ये मी पूजा साहित्य दाखवते. प्रत्येक लाईव्ह तुम्ही रेकॉर्डेड अगदी नक्की मनापासून बघा, त्याच्यामध्ये भरपूर पूजा साहित्य दाखवलेलं असतं. ते पूजा साहित्य बघायचं आहे आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.